आणि आता बातमी आहे ती पुण्यामधली। पुण्यामध्ये कुख्यात 267 गुंडांची पोलीस आयुक्तालयामध्ये परेड घेण्यात आली। नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून सराईत गुन्हेगारांना तंबी देण्यात आली आणि समजही देण्यात आली। यापुढे कुठलेही गुन्हे करायचे नाहीत, अन्यथा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी गुन्हेगारांना दिला आहे। कुख्यात गुंडा गजा मारणे, बाबा बोडके आणि निलेश घायवळ यांची देखील परेड घेण्यात आली। पुण्यात कुख्यात 267 गुंडांची परेड। पुणे आयुक्तालयामध्ये रेकॉर्डवरच्या कुख्यात 267 गुंडांची पोलिसांसमोर परेड काढण्यात आली। नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्यातल्या गुन्हेगारांवर धडक कारवाई। इथून पुढे गुन्हा करायचा नाही, गुन्हेगारांना पोलिसांकडून समज आणि तंबी देण्यात आली। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकरणामध्ये गुन्ह्यात सहभागी व्हायचं नाही। सूचना शेवटच्या असतील, पुन्हा सूचना दिल्या जाणार नाहीत, कायदेशीर कारवाई करू। गुन्ह्याचं उदात्तीकरण करणारे व्हॉट्सअप स्टेटस ठेवायचे नाहीत, रील्स बनवायचे नाहीत। गजा मारणे, निलेश घायवळ, बाबा बोडके, बंडू आंदेकर टोळी आणि जंगल्या टोळीची परेड घेण्यात आली। व्हायरल व्हिडिओ नंतर ही कारवाई आहे असं बोललं जातं। हा आमचा पूर्वीचाच प्लॅन ठरलेला आहे आणि आमचे जे काही रेग्युलर आमचे प्रिव्हेंटिव्हचे जे काही स्टेप्स आहेत त्याचाच हा पार्ट आहे। आपण जर मागे पाहिलं तर मागच्या वर्षामध्ये जवळपास या रीलच्या बाबतीतले जवळपास आपण प्रोएक्टिव्हली काम करून आपण 24 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जे रील्स यांचे जे फॉलोअर्स आहेत त्याचेच गुन्हेगाराच्या ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आढळलेला आहे। त्यामुळे आपल्या ज्या प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत, त्याप्रमाणे आपण सूचना दिलेल्या आहेत। समजलं का तुम्हाला? काय समजलं? समजलं का? मारणे समजलं का? बाकी कोण आहे? पोटे समजलं का? कुठलाही इथून पुढे गुन्हा करायचा नाही, पहिली इन्स्ट्रक्शन। त्याचबरोबर कुठल्याही गुन्ह्याला तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यात सहभागी व्हायचं नाही। त्याचबरोबर तुम्ही काय हे गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणारे जे काही व्हिडिओ बनवता आणि रील्सला टाकता, इन्स्टाला टाकता, व्हॉट्सअपला टाकता, स्टेटस ठेवता, ते तुम्ही ठेवायचे नाहीत। आणि त्याचबरोबर तुमचे कुठलेही गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ हे अजिबात शेअर नाही झाले पाहिजेत। तडीपारी आहे, एमपीडी आहे, वेळ प्रसंगी जर तुम्ही तसा गुन्हा केला तुमच्यावरती मोक्काप्रमाणे पण कायदेशीर कारवाई होईल। त्यामुळे मला वाटतंय फार शॉर्ट मध्ये या सूचना आहेत आणि तुम्हाला त्या समजल्या असतील। समजले सगळ्यांना? हातवरती करा, हातवरती करा का समजले का? नाही समजलं कोणाला?